नमस्कार सगळ्यांना, कशा आहात मग सगळं. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला सांगू, मी पहिल्यापासून स्वतःच्या कष्टाने पुढे आलेले आहे. कधी कोणाची अपेक्षा केली नाही. शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ हा. कधी कोणाचीच अपेक्षा केली नाही की कोणी मला दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे, मी कोणाच्या दारात गेले पाहिजे, ही अपेक्षा कधीच केली नाही. नेहमी मी चांगलाच विचार केला. नेहमी कोणी काय म्हणलं जाऊ दे, विषय सोडून द्यायचा. भांडणाचा असो कसला असो, विषय सोडून द्यायचा. कधी कोणाच्या दारात पण गेले नाही. कोणाच्या म्हणजे बाकीचं सोडा, आईवडिलांचं सांगते मी तुम्हाला, कधी त्यांना पण त्रास दिला नाही. मी माझ्या कष्टाने इथपर्यंत आलेली. पण कधी कधी काय होतं, मनाला दुःख लागतं. मी माझ्या कष्टाने इथपर्यंत आलेले, पण ते मला विचारायला कोण नाही की तू तुझ्या कष्टाने इथपर्यंत कशी आली. ते विचारायला सगळे असून हे विचारायला कोण नाही. ह्या गोष्टीचं दुःख लागतं, खरं सांगते तुम्हाला. पण ते दुःख लागलं ना, मनातच ठेवायचं, कोणाला म्हणायचं पण नाही. पण असं काय होतं, कधी कधी बसले तर मग माझ्या ध्यानात येत, मनाला वाईट वाटतं थोडंसं. शांतपणे बसले तर मुलं मला म्हणतात, मम्मी नको विचार करीत जाऊ कोणत्या गोष्टीचा. पण असं थोडी विचार येतोच ना, विचारलं येतं. तुम्ही म्हणता ना, तुम्ही फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवत नाही, तर तुम्ही एकट्या व्हिडिओ बनवता, तुम्हाला घरातले कोणी काय म्हणतात का. असं काहीच नाही. मी पहिल्यापासून ना एकटीच होते पहिल्यापासून. तुम्हाला ती एकटं राहायची ना सवय लागलेली. कुणी माझ्यासंग व्हिडिओ बनवा नका बनवा, प्रत्येक गोष्टी तशी एखाद्याची सवय असते. खरं सांगते तुम्हाला. तर लय प्रयत्न केला, त्यांच्या घरी जाईन, ते माझ्या घरी येते ना. मुलगी असली तर काय झालं, मुलगी असेल तर काय झालं, पण मुलगी होते म्हणून तुम्हाला आवडले नाही. तर तुम्ही आज पहिल्यापासून माझ्यासंग कॉन्टॅक्ट तोडलं. आईवडिलांची गोष्ट सांगते, कसलं नातं होतं दाखवलं नाही, कसले आपलेपणा दाखवला नाही. कोण माझं कोण तुमचं हे सुद्धा दाखवलं नाही. आजी आजोबा होते, पण ते होते त्या टायमाला आम्ही लहान होतो, त्या कळत नव्हतं आम्हाला काय. मी लहान असायची, लहान म्हणजे खूप लहान होते. तेव्हापासून कधी कोणी नात्याची ओळख करून दिली नाही, म्हणून कोणाची अपेक्षाच नाही ना. एवढंच माहिती होतं, फक्त स्वतःच्या कष्टाने खायचं, आता कामाला जायचं, घरात खर्चायला काय नाही. फक्त हेच माझी जगदुनिया, बाकी जगदुनिया नव्हती माझी काय. आणि अजून पण नाही. मी कुठं जाते, कुठंच नाही. पण कधी कधी ना हे एकटेपणाचा त्रास होतो. हां, असं काही नाही. माझी मुलं मला सांगतात, मम्मी तू टेन्शन घेत जाऊ नको कोणत्या गोष्टीचं. माझा नवरा पण खूप चांगला आहे, असं काही नाही. माझ्या नवऱ्याने कधी मला असं दुःख दिलेलं नाही, कधीच नाही. कधी एकटेपणा जाणवू दिला नाही त्यांनी मला, की हिला आई वडील नाहीत, भाऊ बहिणी हे कोणी नाही, हे कधी जाणवून दिलं नाही त्यांनी मला, दाखवून दिलं नाही ते कोण नाही म्हणून. माझा नवरा सगळे, आई बाप बहिणी भाऊ सगळ्याचं प्रेम दिलं त्यांनी मला. तरी पण मन कुठंतरी खातं, मनाला कुठंतरी दुःख लागत. ह्या प्रत्येक मुली माहेराला जातात, येतात, भाऊ येतात, बहिणी येतात त्यांच्या, ह्या गोष्टी कधीतरी मनाला लागतात. परत मी कामाच्या ह्याच्यामध्ये विसरून जाते, जाऊ दे, जसे दिवस येते तसे येते ना. आता कशाला घ्यायचं आहे, आणि आता कशाला कोणाच्या आठवणीत राहायचं आहे. कोणाच्या आठवणीत नाही राहायचं. आता स्वतः आपलं बघायचं. आता पण ते फिरून तो विषय पुढं येतो आणि ते सारखं डोक्यात येतं मग. आणि आता हल्ली काय व्हायला लागले, मला ना जास्त सगळ्यांची आठवण येते. आता खूप आठवण येते, प्रत्येकाची आठवण येते मला. पण परत मनाला वाटतं, अरे आठवण करायची कोणाची. आपल्याला कोणी कसलं प्रेमच दाखवलं नाही, प्रेमच दिलं नाही माहेरच्या लोकांनी, तर काय आठवण येते मला ह्यांची. परत असं माझं मन मला सांगत.
एकटेपणा जाणून देतं कधी कधी. कामाच्या ह्याच्यात मुलांच्या प्रपंचात विसरून जाते सगळं, त्यातून पण विसरून जाते. लय असं मनावर कधी कधी मनावर दगड ठेवून विसरते. कोण नसतं कोणाचं. हे कसं मायामोह. जिथं आईबापाचा सहारा नाही ना तिथं कोण नाही कोणाचं. मुलीला मनातलं सांगणारं आईबापाच असतात, त्यांच्याशिवाय ते कोणाला सांगत नाही. तुला काय दुःख आहे, काय सुख आहे, आज त्यांचाच सहारा नाही तर कोणाला सांगून काय फायदा. मग एकट्यानेच लढत राहिले आजपर्यंत, आणि इथनं पुढं पण एकटीच लढत राहणार. आता काय झालं, थोडी मालकाची तब्येत ठीक नसते, पण थोडंसं आता टेन्शन येतं. असं होतं, टेन्शन येतं म्हणजे टेन्शन असतंच, पण त्यातून पण हे माझं टेन्शन मला असतं.